मॉर्निंग ब्लॉग खूप मोठ्या ब्रेकनंतर आज फायनली ब्लॉग आला आहे. मला वाटतं नवीन वर्षातला पहिलाच ब्लॉग आहे आणि आजसुद्धा नवीन वर्ष आहे, म्हणजे आज गुढीपाडवा आहे. सो तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सो आता आपण फटाफट पूजा करूयात. मस्त रांगोळी काढून झाली आहेत, हार आणि तोरण बनवून झाले आहेत. आज दादा नाही आहे त्यामुळे त्याच्यावरचे पण कामं मीच केलेत. तो गेला आहेत त्याच्या कामाला. चलो आधी रेडी होऊयात मस्त. आणि ब्युटीफुल ड्रेस ॲज युजल खूप जुना आहे, म्हणजे 5वी 6वीतला तरी असेल आणि मला परफेक्ट होतं आहे. याशिवाय दुसरी खुशी कोणती असेल. माझी मम्मी बोलते तुझं तुझ्या 5वी 6वीतला ड्रेस लग्नानंतर पण घालशील. मला होतात तर मी काय करू. परफेक्ट. सो आता आपण मस्त रेडी होऊयात. खूप मुश्किलने मी हा कॅमेरा सेट केला आहे. या रूममध्ये कॅमेरा सेट करण्यासारखं काय आहेच नाही. मग ठीक आहे, जेमतेम झालं आहे. फक्त ते वरचं जरा इग्नोर करा. सगळ्यांच्याच घरी असतं ते सर्व पसारा. विदाउट टिकली घालचं आहे आता. जेव्हा पाहिजे तेव्हाच त्या वस्तू सापडत नाही. मी ब्रेसलेट आहे राहू देऊ का ते घालू दुसरं? कालचं वाला तसंच काय मग तो कोण घातले एवढे 2-2 मंगळसूत्र आणि ते काय सौभाग्य होती हो ना 2-2 यो काय कपचे बेटा यो कर चलो. आता आपण पूजेची तयारी करूयात. मला शेवटी राहायचं विदाउट टिकलीच, कारण की ती हरवली. आता मी कुठे शोधू आणि आता लेट होते, 11 वाजलेत. सो आता आपण पूजा करूयात. ओके, सो मी तुम्हाला पहिले रांगोळी दाखवते मी काढलेली. आता ती उलटी दिसत असेल, थोडंसं समजून घ्या, नंतर मी दाखवेन. आणि इकडे पूजासुद्धा झाली आहे. मस्त मस्त इकडे मस्त प्रसाद वगैरे आहे. बिकॉज मम्मी पप्पा उज्जैन नाही, कुठे सोमनाथ आणि द्वारका गेले होते. जस्ट 2 दिवस अगोदर मम्मी पप्पा सोमनाथ आणि द्वारका देवदर्शन करून आलेत. मस्त सो त्याचा प्रसाद वगैरे. हा प्रसाद नाही आहे, चंदन आणि ते स्टिकर जे आहे तुम्हाला इथे दिसले असतील. इथे एक साईबाबाचं आहे आणि एक गणपतीचं सिद्धिविनायकचं. आणखी 2-3 आहेत पण ते लावायचे बाकी आहेत. आणि आता इथे सोमनाथचं लागणार आहे, द्वारकेचं लागणार आहे, उज्जैनचं लागणार आहे. जे आम्ही फिरलो ते ॲक्च्युली फ्रीजवर लावायचे असतात, बट आमच्या फ्रीजवरती थोडेसे इश्यू आहेत. इकडून चांगले दिसत नाही आहे ते, आणि तिकडून नव्हते लावायचं म्हणून कपाटवर लावलेत आम्ही. आणि इकडे प्रसाद आहे. सो या प्रसादची पण पूजा वगैरे करायची असते, त्यानंतरच तो वाटायचा असतो. त्यामुळे प्रसाद पण भाजणारे, म्हणजे जे काय बनवतात शिरा बनवतात ते, आणि मग हा सगळ्यांना वाटणार एवढा. दादाच्या शाळेत, पप्पाच्या ऑफिसमध्ये, इकडे सोसायटीमध्ये जे फ्रेंड्स आहेत त्यांना. आणि आज मला असं वेगळं वेगळं वाटते. खूप दिवस नंतर ब्लॉग करते आणि त्यातल्या त्यात मोबाईल पण नवीन आहे ना मम्मीचा. माझी मम्मी काय एका जागेवर थांबत नाही. कुठे सेट करू मी? माझी मम्मी कोणत्या कोपऱ्यात थांबणार आहे? तिथे बघा, इट्स अवर माझी ट्रॉफी. आपण इथेच सेट करूया. ओके डन. नको तिकडे करू. ॲक्च्युली मी पप्पासाठी काढलेली ती, बट मीच काढून बघते. वोट दो हमको. राजकारणात कसू कमी. मॅचिंग झाली आहे ड्रेसवर, भारी वाटते. पण
कॉपर पाहिजे. सो इथं बनतोय मस्त शिरा प्रसादाची पूजा करायला. आमच्या गुढीचा काही मुहूर्त निघत नाहीये, 11:30 वाजले तरी. मम्मी पण ग्रीन, आमची गुढी पण ग्रीन, माझे पप्पा पण ग्रीन. मीच एक व्हाईटमध्ये घालून आहे, म्हणजे पप्पा आहे थोडेसे व्हाईट, नो प्रॉब्लेम. आजच्या दिवशी हे खायचं असतं ना, कडुलिंबाचा पाला, कडुलिंबाचं पान, गुड आणि कडुलिंबाचं पान खातात लगभग. भांडण चालू आहे इथे. आमची गुढी रेडी होते. पहिले आंब्याचे पानं, कडुलिंबाचे पानं, गाठी, हार राहिला. जय. तुमचा फोटो मस्त निघालाय का आता असं लावताना. सगळं सोबतच. सगळं आता कढीपत्त्याचं पान खास लागते ते. नंतर कढीपत्त्याचं पान होती पहिले. सगळे मिक्स नको ना करू. देखून घे पहिले. नाही, पहिले मी कढीपत्त्याचं पान करतो. याला काय म्हणतात सांगा. कोणी आंबा पोळी म्हणते, कोणी हे म्हणते हलवा, बालुशाही. आणि हे भाकर. मला बालुशाही. एक हात पूर्ण भरला माझा. आणि हे काय आहे तर हे भाकर आहे द्वारकेवरून ना. आणि हे काय, हे द्वारकेच हे पण बालुशाही एवढी मोठी. मिक्स होतं 100 रुपयात. आणि हे सोनपापडी. हे हलवा म्हणतात नाही, कुठचा सोमनाथ की द्वारका. सगळं मिक्स होतं सगळं ते. द्वारकेच आहे सगळं. सगळं द्वारकेचं मिक्स होतं ते. हे सोमनाथचे हे लाडू आहे. सोमनाथचे लाडू आहे. अच्छा. ते खाली सांडलं मतलब. नाश्त्यासारखा प्रसाद भेटलाय मला. अभि मी प्रसाद एन्जॉय करते. पहिले कढीपत्त्याचं पान खाते, नंतर बाकी सगळं. कसं लागणार तुला चांगलं लागतं. थांब आता, माझा हात पूर्ण भरलाय प्रसाद न. एक एक दे. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा म्हणा. गुढीपाडव्याच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या हार्दिक.
पप्पा माझा फोन उचला. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन आणि आमच्यावर पण खूप खूप तुमचा आशीर्वादाचा काय म्हणते तुषार? दादा वेळा त्याला सांग नंतर कर मला फोन. हॅलो साक्षी श्रीगण कोण आहे? कॅडबरी. तुम्ही म्हणणं रशिका प्रसाद खाते, एक हातात कॅमेरा आहे एका हातात फुल प्रसाद आहे म्हणून. आमचा दादा घरी नाही आहे कारण की आता सगळ्यांच्या परीक्षा जवळ येत आहेत ना, त्यामुळे संडेला ट्युशन कंपल्सरी म्हणून तो सकाळीच गेला आहे 6:30ला. मी तर झोपेतून पण उठायची होती. थोडं सांग मी लावतो. अंगारा खाल्ल्यावर तुम्ही रोज खात असतो अंगारा. माझ्यासारखं कोण कोण अंगारा खातं. म्हणजे ते डब्बे भरून आहे. म्हणजे आम्ही शेगावला जातो ना तर तिकडे प्रसाद भेटतो, प्रसादसोबत अंगारा भेटतो. मी रोज खाते अंगारा. सकाळपासून मी पाणी नव्हते पिले, उपास नाही पाणी पिले होते उपास आहे पण काही खाल्लं नव्हतं. पहिलेच तोंडाला चाव नव्हती. मग मम्मीने द्वारकेचं ते गोमती नदीचं पाणी आणलं ना ते दिलं. एवढं खारट काय थांब थोडशी, एवढं खारट मोबाईल पाहिजे तिला, माझा हाच पाहिजे तिचा. थांबा. ते पाणी एवढं खारट होतं, डेंजर खारट. म्हणजे द्वारकेला सगळेच द्वारकेला गोमती नदी आहे, सो ते पाणी ऑलवेज खारटच असतं, कधी गोड नसतं. कारण की तिथे श्राप दिलाय कोणत्या तरी ऋषीमुनीने. सो तिथे कोणत्या तरी ऋषीमुनीने असं श्राप दिलाय की ते पाणी कधी गोड नाही राहणार, नेहमी खारट राहणार. ते खारट होतं डेंजर. म्हणजे आपण नॉर्मली मीठ जरी खाल्लं ना त्यापेक्षाही खतरनाक होतं. फक्त तिथे पांडवाचे 5 कुंड आहेत, त्या 5 कुंडातलंच पाणी गोड आहे, बाकी सगळं पाणी खारट आहे. आता मला स्वयंपाक करायचा आहे कारण की मम्मी कपडे धुवायचे बाकीचं, मम्मी कपडे धुते, मी जेवण बनवणार. ते तर माझं फेवरेट काम आहे, मला आवडतं जेवण बनवायला, नो प्रॉब्लेम. चलो आता टाइमपास नको करायला, 12 वाजले. मम्मी बोलते 1च्या आधी नैवेद्य दाखवला पाहिजे. आता मी चेंज नाही करत, त्याच्यावरच जेवण बनवते. पण पहिले खाते, भूक लागली भूक लागली. दादा आता घरी आला, आपण त्याला टिक्का लावू, पूजा बिजा करेल. तो दाखवण्याच्या अवतारमध्ये मी शॉर्ट पॅन्ट काय पूजा. मग मी प्रसाद देते मस्त. ओवाळ आरती दर्शन करून घे. तशीच ओवाळ काही नाही आत मनात दिवा लाव. अवधूत महाराजच्या नावाने कापूर. आमच्या इकडे कुठं असते यात्रा? सावंग्याला. असं जेवण रेडी झालं. हे मी देवाला दाखवायला चालली पण त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवणार. फक्त 1 तासात मी जेवण बनवलं. श्रीखंड, पुरी, भजे, भात. हे पात्रा दादाने रेडीमेड आणलं आहे, फक्त फ्राय केला. कुरडई आणि भाजी. पापड आमचे व्हायचे बाकी आहेत अजून, म्हणून पापड मिसिंग आहे. हो सिनेमॅटिक. आमचा भाऊ म्हणजे डायरेक्ट सिनेमॅटिकच चालू करून देतो. आता आपण देवाला दाखवूयात, आपण जेवू. कसं दिसतंय? कसं दिसतंय? छान दिसते. कोण? मी का ते?